सर्वच बायांना मुलं बाळ होतात, सर्वच मुलींना मुलं बाळ होतात, प्रत्येकच बाईला मुलीला लेकरं होतात, पण प्रत्येकीला होत नाहीत. प्रत्येकीलाच होत नाहीत. या बाबतीत आपण थोडा विषय मांडणार आहोत, त्या बाबतीत थोडं बोलणार आहोत. तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे त्या गोष्टी सगळं अज्ञानी कोणी नाहीये. सगळ्याला होतात हे प्रत्येकाला माहीत आहे, पण प्रत्येकीला होत नाहीत. त्या विषयावर आपण बोलण्यापूर्वी सर्व बंधू भगिनीला साष्टांग नमस्कार. चला आपण पुढच्या विषयाला सुरुवात करू. काय मित्रांनो, विषय असा गंभीर आहे. तुम्ही थंबनेल पाहिला. सर्व मुलींना, ज्या ज्या मुलीचे लग्न झाले, ज्या ज्या मुलाचे लग्न झाले, ज्या ज्या जोडप्यांना, पती पत्नीला, नवरा बायकोला मुलं होतातच, 100% गॅरंटी असते की बा प्रत्येकाला, सगळ्यालाच होतात, पण प्रत्येकाला होत नाही. त्या बाबतीत आता तो प्रारब्धाचा भाग आहे, नशिबाचा भाग आहे. कुणाला होतात, कुणाला नाही होत. त्या बाबतीत आपल्याला जास्त काही सखोल ज्ञान नाहीये. आपण काही डॉक्टर नाहीत, काही MD नाहीत, काही सर्जन नाही, कुठल्याच प्रकारची आपल्याकडे डिग्री नसताना आपण फक्त एक सर्वसामान्य शेतकरी, साधा शेतकरी. पण तरी आपल्याला आजूबाजूला, आपल्या या साईटला, आपल्या गल्लीत, आपल्या शहरात, आपल्या नजरेस काय काय आलं, आपल्याला काय काय बघायला भेटलं, आपण कोणाकडून काय शिकलो, हे थोडं आपल्या समोर मांडायचं म्हणून आज आपल्या समोर उभा राहिलो आणि आपल्या समोर तो विषय सांगायला सुरुवात करणार आहे. काय ना, विषय खूप मोठा असतो, पण तो छोटा करून सांगता सांगता माणसाचे मोठे वाट लागून जाते. चला असो, काय हरकत नाही. आपण थोडक्यात तो विषय तुमच्या समोर मांडणार आहे. प्रत्येकीला का नाहीत? सगळ्याला होतात, पण प्रत्येकीला नाही. त्या बाबतीत आपण बोलायचे. तत्पूर्वी काही विषय ध्यानात घेणं महत्वाचे. त्या विषयातला थोडक्यातला थोडा साधा, आपल्या शरीरात असणाऱ्या काही व्याधी असतात, हे जे मुलं बाळ होत नाहीत, त्याला काही आपलं शरीरच जिम्मेदार असतं, जबाबदार असतं. प्रत्येकाला तर ते अवयव प्रत्येकाला आहेत, पण प्रत्येकाचेच अवयव त्या गोष्टीसाठी तत्पर नसतात. बरोबर ना? तर काहीला होतात, काहीला होत नाही. या बाबतीत आपण विचार करणार आहोत. तरी त्याच्या अगोदर सांगावंसं वाटतं की आपल्या शरीरामध्ये ज्या व्याधी असतात, त्या व्याधीमधल्या फक्त 2 व्याधी आपल्याला सांगतो आणि नंतर पुढच्या विषयाला सुरुवात करतो. कारण आपल्या शरीरामध्ये इतक्या काही व्याधी जडलेल्या असतात, इतक्या काही व्याधी लपून बसलेल्या असतात, दडून बसलेल्या असतात. त्याचं ज्ञान आपल्याला माहीत नसतंय, ते आपल्याला माहीत नसतंय. पण पूर्वीच्या काळी जे आपले बापदादे होते, आजी आजोबा, ही जी मंडळी होती ना, ही खूप खरंच या आयुर्वेदाच्या बाबतीत, या झाडाझुडपाच्या बाबतीत, या सगळ्याच काही कड्याच्या बाबतीत निपुण होते. प्रत्येकाला त्या गोष्टीचं ज्ञान होतं. पूर्वी तुम्हाला काय सांगावं, पूर्वी त्या इच्छाकडे एवढा काही मुबलक साठा होता. कुठलेही दुखणं, कुठलीही बिमारी जरी असली तर त्याला माहीत होतं कुठला झाडपाला आणायचा आहे, कुठल्या झाडाची मुळी आणायची, कुठला पाला आणायचा, कोणत्या झाडाचं फळ आणायचे, कोणत्या झाडाचं मूळ आणायचे आणि कोणत्या झाडाची साल आणायची. इथपर्यंत त्याला सर्व काही माहीत होतं. आणि माहिती असल्यामुळं ते सर्वजण त्या झाडपाल्याचा कुटून अर्क काढून, त्याचा काढा बनवून त्या रोग्याला देत होते, त्या बिमार माणसाला देत होते, ज्याचं दुखत होतं अशा माणसाला देत होते. आणि खरंच ते नीट पण होत होतं. आता त्या प्रकारचा जमाना राहिला नाही. आता कोणी जर एखादा काढ्याचा जर शब्द आला एखाद्याच्या तोंडावर की चला तुम्ही आता अमुक काढा घ्या, तुमचं दुखणं नीट होईल, काढा शब्द आला, अर्क आला तोंडावर, फक्त एखाद्याच्या येऊ द्या, पहा त्याच्या कपाळाला आड्या पडल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या अर्काचा, त्या काड्याचा कोणाला आता पाहिजे तेवढा काही आफेग राहिला नाही, पाहिजे तेवढे काही त्या गोष्टीबद्दल आनंद राहिला नाही. आता डायरेक्ट उठले, थोडंही दुखणं जरी असलं तरी उठले की गेले दवाखान्यात. आणि दवाखान्यात जाणे गोष्टी चांगली, कारण बिमारी ते दुखणं वाढवून घेतल्यापेक्षा, जास्त वरच्या थरात नेऊन घातल्यापेक्षा, आपण जर वेळीच त्या गोष्टीचं निदान केलं, डॉक्टरकडे गेलो, तर मला तरी वाटतं माझ्या मते ते व्यवस्थित आहे.
पण तरी त्या काळची गोष्ट, त्या काळी एवढे मोठमोठाले दवाखाने नव्हते, एवढे आजकालच्या जे डॉक्टर लोक, आजकाल जे शिक्षण आहे डॉक्टरचं, एवढे शिक्षणावाले त्या काळी डॉक्टर नव्हते. त्या काळी आपले हे वैद, हाकीम, अमुक तमुक, हे कुठून काटून देणारी ही मंडळी मात्र त्यावेळेस आयुर्वेद म्हणून त्याच्यात निपुण होती. आणि खरंच त्यांनी दिलेला तो काढा, त्यांनी दिलेला तो पाला, त्यांनी दिलेला ते सर्व काही रोग्याला नीट करत होतं. बरोबर ना. आम्हाला त्याच बाबतीत तुम्हाला एकदा सांगावाशी इच्छा झाली आणि मी तुमच्या समोर सांगायसाठी म्हणून उभा. थोडक्यात आपल्याला सांगायचंय काय ना, पूर्वी ते द्यायचे ना काढे कुडे, त्याच्यात गुण यायचा. आता त्यातलेच फक्त 2 गोष्टी तुम्हाला सांगतो की आपल्या शरीरामध्ये इतकी काही व्याधी असते ना, ह्या व्याधीवर पहिलं 2 गोष्टीवर बोलू आणि नंतर आपण त्या लेकरा बाळाचा विषय करू की प्रत्येक बाईला का होत नाही. बरोबर ना. तिला का होत नाही हा विषय आपण मांडणार आहोत. तत्पूर्वी आपण एक विषय हाती घेणार आहे की 2 व्याधी चटकन ओळखायजोग्या. आजीनं सांगेल, आजोबानं सांगेल, पूर्वीच्या काळातल्या 2 गोष्टी, 2 बिमाऱ्या तुम्हाला सांगतो. तुम्हाला लागण होणार आहे का लागण झालेली आहे हे लगे पटकन तुमच्या लक्षात येईल. प्रत्येकाला माहिती असावा असा हा विषय की तुम्हाला या गोष्टीची माहिती पाहिजे. तुम्हाला ती बिमारी आहे का पाहण्यासाठी खरंच 2च गोष्टीची आवश्यकता आहे आणि 2च बिमारीबद्दल बोलणार आहे. जास्त बोलणार नाही, तुमचा वेळ घेणार नाही, व्हिडिओ मोठा लंबा करणार नाही. तर काय आहे ना, थोडक्यात आपण लघवीला जातो. लघवीला प्रत्येक जण जातोच, जावंच लागतंय. असा कोणीच नाही तो लघवीला गेला नाही. बरोबर ना. लघवीला प्रत्येक जण जातंय. तर लघवीला आपण गेल्यानंतर लघवीची जागा जिथं लघवी केली ती जमिनीवरची सांगतोय मी की जमिनीवर लघवी केलेली जागा. नाही तर तुम्ही लघवीची जागा म्हणल्याबरोबर एक वेगळा विचार करणार. तो विचार करू नका, लघवीच्या जागेचा विचार करू नका. आपण जिथं लघवी केली त्या जागेबद्दल बोलणार आहे. काय होतंय ना, आपण लघवी ज्या ठिकाणी केली त्या ठिकाणी थोडा फेस येतो. बसून लघवी करत असेल तर लय चांगलं आहे समजा, पण उभ्यानं लघवी करत असेल काही मंडळी तर त्याला नाविलाज आता. तर ज्या ठिकाणी आपण लघवी केली त्या ठिकाणी फेस आलाय. ते फेस काही जिरल्यानंतर तुम्ही अर्ध्या घंट्यानं पहा तिथं जाऊन, 1 घंट्यानं पहा, 2 घंट्यानं पहा. जर तुम्ही लघवी केलेल्या ठिकाणावर त्या मातीमध्ये जर मुंग्या लागल्या असतील ना, मुंग्या जर लागल्या असतील तर असं समजायचं आपल्याला शुगरची लागण होत आहे. थोड्या मुंग्या असतील ना तर समजायचं बस शुगरची लागण होणार आहे. आपण आवरायला पाहिजे. वेळीच आपल्या चहाला आळा घालायला पाहिजे, गोड पदार्थाला आळा घालायला पाहिजे, गोड पदार्थाच्या वाटी जायला नाही पाहिजे, तेव्हा थोडं व्यवस्थित होईल. पण जास्त मुंग्या जर लागलेल्या असतील तर आपण आता धोक्याची काय म्हणता येईल त्याला की पातळी पार केलेली आहे, गतिरोधकाच्या पुढे निघलेलो आहे असं आपण समजून जायचं. जर जास्त मुंग्या त्या ठिकाणी मातीला लागल्या असतील तर. सेकंड, आता आपण शुगरच्या बाबतीतलं बघितलं की बा आपल्याला जर लागले ना मुंग्या तर आपण शुगरची लेवल आपली वाढून राहिली, आपण शुगरची बिमारी बाळगणार आहे, पाठीवर वाहणार आहे त्या शुगरच्या बिमारीला. ती वाढू नये म्हणून आपण तिच्यासाठी काहीतरी उपाय योजले पाहिजे. आता दुसरी गोष्ट काय, आपण जिथं लघवी केली त्या ठिकाणी बरं का दुसरीकडे जायचं काम नाही. आजचा विषयच आपला तो आहे की बा थोडक्यात आपण जिथं लघवी केली त्या जागेवर जर तुम्हाला मुंगळे, तुम्ही म्हणसान काय राव मुंगळे मुंग्या काय, पण मुंगळे आणि मुंग्या ह्या थोड्या वेगळ्या क्वालिटी असते त्याच्यात वेगळी. गोड म्हणलं की मुंग्या आणि गोड म्हणलं की मुंगळे पण मुंगळे वेगळ्या गोडाला असतात, मुंग्या ह्या वेगळ्या गोडाला असतात. साखरेची गोडी जर असेल ना, जिथं साखरेची गोडी तिथं मुंग्या आणि जिथं गुळाची गोडी तिथं मात्र मुंगळे. तर आपण जिथं लघवी केली त्या ठिकाणी घंट्यानं, अर्ध्या घंट्यानं, 2 घंट्यानं जर तिथं तुम्हाला लघवीच्या ठिकाणी जर मुंगळे दिसले, जमिनीला बिलगलेले, तर असं समजायचं आपल्यामध्ये
मिठाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि आपली अस्थी, आपली हड्डी, आपले हाडकं आता ठिसूर व्हायला सुरुवात होणार आहे. मिठामुळं आपल्या शरीरामध्ये बीपीचं प्रमाण वाढायला सुरुवात होणार आहे. बीपीची शिकार आपण बनणार आहोत. त्याच्यासाठी आपण आपल्या जवळ लगेच आपली चाचणी, आपल्याला काही कुठं इंजेक्शन खोसायचं नाही, रक्त काढायचं नाही, तपासायचं नाही, आपणच काही काही चाचण्या आपल्या करू शकतो. कोण सांगितलं? बाप दाद्यानं सांगितलं, आज्यानं सांगितलं, पंजानं सांगितलं, आजीनं सांगितलं, सर्व मंडळीनं हे सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी तुम्हाला तपासायच्या असतील. ते पूर्वी दवाखाने नव्हते, तर ही मंडळी अशा प्रकारचं तपासायची की शुगर तुम्हाला वाढून राहिली का, अशात तपासल्या जायचं. का तुमच्यामध्ये मिठाचं प्रमाण वाढून राहिलंय, बीपीचं प्रमाण वाढून राहिलं, तर ते अशा प्रकारचं तपासल्या जायचं. मुंग्या जर लागल्या असतील तर शुगरचं प्रमाण वाढून राहिलंय, मुंगळे जर लागत असतील तर तुम्हाला मात्र बीपीचा त्रास होणार आहे. तुमच्यामध्ये खारटाचं प्रमाण वाढून राहिलंय, तुमच्यामध्ये मिठाचं प्रमाण वाढून राहिलंय, बरोबर ना. तर या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आपण आज हा विषय मंडळीला, सर्व मंडळीला, बायांना, माणसाला, पोरायला, पुरीला, सगळ्याला हा विषय समजला पाहिजे. म्हणून हा विषय तुमच्या पुढे आणला, बरोबर ना. आता आपण विचार मांडणार आहोत की बुवा लेकरा बाळाबद्दलचा विषय तो राहून जायला नाही पाहिजे, बरोबर ना. तो विषय राहून जायला नाही पाहिजे. काय त्या बाबतीतलं बी थोडं आज्यानं सांगितलेल्या गोष्टी, आजीनं सांगितलेल्या गोष्टी, या आजोबांना आणि आजीनं सांगितलेल्या गोष्टीच मी तुमच्या पुढं मांडून राहिलो. स्वतःच्या मनाचं काही मांडून नाही राहिलो. मला स्वतःचं काही येत नाही. मी काही डॉक्टर नाही, मी एक सर्वसामान्य एक फार्मर आहे. पण तरी बा पूर्वीच्या काळी आमच्या आजोबांना, आमच्या आजीनं काय सांगितलं दुखण्याच्या बाबतीत, त्या बिमारीच्या बाबतीत, हे सगळं काही आपल्याला जे जे थोडं थोडं माहिती आहे ते मला माहिती आहे ना. मी माझ्या मित्रमंडळीला सांगावं म्हणून हा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न केला. तर आपण त्या बाबतीत बोलायचं झाल्यानंतर काय आहे ना, थोडक्यात सांगतो. ही पसा आहे ना, पसा आपल्या हाताचा, छोटी ओंजळ, एका हाताची ओंजळ एवढा जमिनीवर तुम्ही वाफा तयार करा. जमिनीवर तुम्ही छोटा वाफा तयार करा आणि तो वाफा तयार केल्यानंतर कोणी एवढा वाफा करण, लय आफेगी जर असला तर ते एवढा वाफा तयार करण. जमिनीवर मस्तपैकी एवढाच वाफा तयार करायचा की त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी बसल, एवढा वाफा तयार करायचा. पोरीनं वाफा तयार करायचा, पोरानं वाफा तयार करायचा. ज्याला लेकरू बाळ नाही त्या माणसानं वाफा तयार करायचा, ज्याला लेकरू बाळ नाही त्या बाईनं वाफा तयार करायचा. कुठंतरी आडुशाला करायचा, उघड्यावर नाही करायचा. दरुजातलं पटांगण आहे आपला, परसबाग आहे, तिथंच नाही बरं का. कुठंतरी थोडा आडुशानं वाफा तयार करायचा आणि त्याच्यामध्ये, त्या वाफ्यामध्ये गहू, ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग, ह्या असे तुम्हाला जे जे धान्य व आवडतील, जे तुमच्याकडे उपलब्ध असतील, मार्केटमध्ये जाऊन विकत आणायचं नाही, पण ते तुमच्याकडे जे अवेलेबल असन, तुमच्याकडे उपलब्ध असन असं धान्य घेऊन त्या वाफ्यात टाकायचे. बुरू त्याच्यावर थोडी माती लोटायची, पतली पतली आपली, आणि त्याच्यावर पाणी नाही, त्याच्यावर दररोज सकाळी बी, दुपारा बी आणि संध्याकाळी बी 3 टाइम आपल्याला जावा लागल ना, जेव्हा येईल ना लघवी, त्या टायमाला जाऊन वाफ्यातच, त्याच वाफ्यात जिथं आपण धान्य लावलंय. पण ध्यानात ठेवायचं, पोरानं बिनन, पोरीनं बिनन, बोयानं बिनन, माणसानं बी ते एकाच वाफ्यात नाही. आपापले वाफे वेगळे, नाही तर मग 2 जण आलटीनं पालटून त्याच वाफ्यात. तसं नाही. पोरानं केलेला, पोरानं केलेला, माणसानं केलेला, बाईनं केलेला, हे आपापले वाफे. बाईनं केलाय तर बोला माहीत नाही आणि बोनं केला तर बाईला माहीत नाही. मुलाने केलाय मुलीला माहीत नाही आणि मुलीने जर केला असेल तर मुलाला माहीत नाही. असे कोणच कोणाला सांगायचे नाहीत. असा प्रत्येकाने एक वाफा तयार करायचा आणि त्या वाफ्यामध्ये धान्य टाकल्यानंतर प्रत्येक जणानं 3 टाइम तरी याचाच उपयोग करायचा. याचा उपयोग केल्यानंतर 2-4 दिवस गेल्यानंतर लगेच ते धान्य मोडावर येतंय आणि ते मोडावर आलेलं धान्य तुम्हाला असं दिसायला लागलं की याला मोड येऊ राहिले. कोणाच्या धान्याला मोड येऊ राहिलं लगेच पाहायचं. ज्याच्या धान्याला मोड येईन तो त्या गोष्टी सक्सेस, की
त्याला मुलगा होणार, त्याला मुलगी होणार, त्याला मुलबाळ होणार, त्याला लेकरू 100% होणार. हा जुन्या लोकांनी सांगितलेला खेळ आहे, हा स्वतःच्या मनाचा नाही. त्याईनं सांगितलं वाफ्यातलं जर अंकुरायला सुरुवात झाली ना धान्य भाऊ, तुम्हाला लेकरू बाळ 100% होणार. आणि ज्याच्या वाफ्यातलं झालं नाही ते नाराज व्हायचं काम नाही. त्याईनं आता जमाना लय पुढं गेलाय, मोठमोठाले डॉक्टर आहेत, त्या मोठमोठ्या डॉक्टरनं सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही चाचण्या केल्या तर तुम्हाला पण होऊ शकते. होणार नाही असं नाही. ह्या जगामध्ये असंभव काहीच नाही, अशक्य काहीच नाही. तुम्ही ज्या गोष्टी हाताळसान, ज्या गोष्टी हाती घेता, त्या सर्व गोष्टीवर उपाय आहे, त्या सर्व गोष्टीवर मार्ग आहे. तुम्ही नाराज व्हायचं काम नाही की बा आमचं धान्य अंकुरलं नाही म्हणजे आमच्यात काहीतरी खोट आहे. खोट जर असेल ना तर ती खोट नीट करायची बी व्यवस्था आहे. मोठमोठे डॉक्टर पडलेले आहेत. पण पूर्वीचं सांगितलं मी, पूर्वी आजोबाने सांगितलेली गोष्ट सांगितली की बा पूर्वी आजोबानं सांगितलं असं असं असतंय. मग जे असतंय बा ते माझ्या मंडळीला मी का सांगू नये म्हणून मी तुमच्या पुढे हा विषय मांडला. ज्याला ते अंकुरलेलं नाही धान्य त्यानं नाराज होऊ नका भाऊ, प्लीज हात जोडून सांगतो, नाराज होऊ नका. अहो लय पडलेत डॉक्टर जगामध्ये की जे प्रत्येकाला मूल देऊ शकतात. अशा डॉक्टरकडे जा आणि तुम्ही तुमचा संसार सुद्धा मस्त प्रफुल्लित करा, मस्त उमलायला सुरुवात करा. एक विषय तुमच्या पुढं मांडला, नाराज होऊ नका. पण बापदाद्यानं, आजे पंजायनं, आज्यानं, आजोबानं सांगितलेली गोष्ट तुमच्या पुढं मांडली. तुम्हाला ती गोष्ट कशी वाटली एकदा कमेंट अवश्य करा. व्हिडिओ जर आवडला असेल ना तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, मित्राला सुद्धा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं. डबल सांगतो, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू परत दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.